श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की रात्री गाढ झोपेत असताना अचानक पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान तुमची झोप उघडते? घड्याळात वेळ पाहिली तर 3-4 किंवा 5च्या आसपास आणि पुन्हा झोपही लागत नाही. जर तुमच्यासोबत असे वारंवार घडत असेल तर अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार याकडे केवळ योगायोग म्हणून पाहिले जात नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, या वेळेला जाग येण्यामागील पारंपरिक आध्यात्मिक महत्त्व काय सांगितले जाते आणि अशा वेळी भक्तांनी काय करावे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? धार्मिक परंपरेनुसार सूर्योदयापूर्वीचा काही कालावधी ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो. हा काळ साधना, जप, ध्यान, स्वाध्याय आणि ईश्वर स्मरणासाठी अत्यंत शुभ मानला जातो. अनेक ऋषीमुनी, संत आणि साधकांनी या वेळेचे महत्त्व सांगितले आहे. या वेळेत जाग येणे म्हणजे काय? लोकश्रद्धेनुसार जर वारंवार पहाटे 3 ते 5 या वेळेत आपोआप जाग येत असेल तर ती वेळ शांत वातावरणात ईश्वराचे स्मरण करण्यासाठी संधी असू शकते. काही भक्त याला सद्गुरूंची आठवण किंवा साधनेकडे वळण्याची प्रेरणा मानतात. मात्र याचा अर्थ प्रत्येक वेळी एखादा दैवी संदेशच आहे असे निश्चितपणे म्हणता येत नाही. स्वामी समर्थांचा संदेश काय असू शकतो? अनेक स्वामी भक्तांच्या अनुभवानुसार अशा वेळी मन शांत करून स्वामींचे नामस्मरण केल्याने मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता अनुभवास मिळते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा संदेश अनेक भक्तांना धीर देणारा वाटतो. जाग आल्यावर काय करावे? जर यावेळेत जाग आली तर हातपाय धुवा, शांतपणे बसा, मन एकाग्र करा आणि किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. त्यानंतर काही मिनिटे ध्यान करा. शक्य असल्यास स्वामी चरित्र सारामृत किंवा एखादा अध्याय वाचा. काय करू नये? नकारात्मक विचार करू नका. राग, चिंता किंवा भीती मनात ठेवू नका. ही वेळ शक्य तितकी ईश्वर स्मरणासाठी वापरण्याचा प्रयत्न करा. ब्रह्ममुहूर्तात मिळणारे लाभ. धार्मिक परंपरेनुसार या वेळेत केलेले नामस्मरण मनाला शांतता देते, एकाग्रता वाढवण्यास मदत करते, सकारात्मक विचार वाढतात आणि भक्ती अधिक दृढ होते. अनेक साधकांच्या मते दिवसाची सुरुवात या प्रकारे केल्यास संपूर्ण दिवस प्रसन्नतेने जातो. महत्त्वाची सूचना: जर तुम्हाला वारंवार पहाटे जाग येत असेल आणि त्यासोबत आरोग्याच्या तक्रारी, झोपेचा त्रास किंवा इतर शारीरिक समस्या जाणवत असतील तर त्याकडे केवळ आध्यात्मिक संकेत म्हणून न पाहता वैद्यकीय सल्लाही घ्यावा. भक्ती आणि आरोग्य यांचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वामी भक्तांनो, जर तुमचीही पहाटे 3 ते 5 या वेळेत अनेकदा जाग होत असेल तर या वेळेचा उपयोग काही क्षण श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणासाठी करून पहा. भक्तिभाव, श्रद्धा आणि सातत्य यांनाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. तुमच्यासोबत असा अनुभव आला असेल तर तो कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.